3 एप्रिल गुरुवार ह्या दिवशी काय झालं, 8 वाजेपर्यंत आपण मार्केट ऑब्झर्व केलं. 8 वाजेपर्यंत रिॲक्ट काय केलं इथं मार्केटनं. सगळ्यात पहिले मार्केट वन साइडेड वर गेलं. इन मीन्स 6 वाजेपर्यंत ते वन साइडेड गेलं नाही, 5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर जर पाहतो आपण तर 8 वाजेपर्यंत टोटल एका साईडवेजमध्ये मार्केट होतं. इथून फेक मोमेंट आली, त्यानंतर साईडवेजमध्ये गेलं. आता इथं एक काय गोष्ट झाली, मार्केटला जर बाईंग साईडला डायरेक्ट जायचं असतं तर मार्केट जो हा स्विंग जो क्रिएट केला, इथून जेव्हा फेक मोमेंट देऊन जेव्हा याच्यात आलं तर ह्या पहिल्या याला ब्रेक न करता, पहिल्या रिजेक्शनला ब्रेक न करता इथूनच रिजेक्शनला क्लोजिंग देऊन बाईंगला गेलं असतं. ठीक आहे, पण याला ब्रेक केलं पण इथं, तरीही इथं जर रिजेक्शन चांगलं क्लोजिंग आली असती तर हे आपण इथं बाईंगसाठी ट्रेड घेतला असता. पण इथं काय केलं नाही ना, बार क्लोजिंगने आली. 1 वेळा झालं, 2 वेळा झालं आहे ना. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं वाजले 8. मग ते इथं ऑब्झर्वेशन काय बनवून राहिलं आपलं. ठीक आहे, तर 8च्या नंतर काय केलं मार्केटनं, इथं तर आपल्याला कन्फर्मेशन देऊन दिलं की याला बाईंगचं याचा मूळ नाही आहे, कारण की इथं ब्रेक केलं, इथं क्लोजिंगने आली, दोनपैकी एकही गोष्ट नाही केली. आणि 8च्या नंतर काय केलं यानं, याले खाली ब्रेक केलं, आणि इथून जर आपण 50%चा हे जर मोजतो, ठीक आहे, मार्केट त्याच्यावर आलं. पहिला टाईम तर लिक्विडिटी घेतली, पण दुसरा टाईम मात्र इथं क्लोजिंग आली. तर वरते तर आपल्याला प्रिपेअर होऊनच मार्केट इथं आलं ना, कारण की वरते साईडवेज होतं फुल, याला रिस्पेक्टने दिली, त्याच्या बाद इथं क्लोजिंग केली. आणि 12च्या पहिले आपली एंट्री आहे, म्हणजे हे लो घेऊ शकते 12च्या पहिले. तर आपली पहिली एंट्री बनली इथं. ठीक आहे, फर्स्ट एंट्री 12च्या पहिले इथं लो तर नाही घेतला, मग आपण हा 12च्या कॅन्डलवर हा ट्रेड एक्झिट केला इथं. ठीक आहे, फर्स्ट ट्रेड आपला सक्सेसफुल 1:2च्या जास्तच भेटला आपल्याला. तर त्याच्यानंतर काय, इथं 12च्या पहिले त्यानं मग लो नाही घेतला. जर 12च्या पहिले जर यानं लो घेतला असता तर मग बाईंगच्या इकडे जेव्हा इंडिकेशन दिलं असतं आपण बाईंगच्या इकडे गेलो असतो, पण यानं नाही घेतला. तर आता इथं बाईंगसाठी एक कॉन्सेप्ट काय म्हणते, 12चे याला लो सेल साईड जायचं असतं, त्यानं 12च्या पहिले लो घेतला असता. आता वेट करू आपण, हे बाईंगले जाते काय आहे ना, लो नाही घेतला ना, कारण की 12च्या पहिले. तर वेट असं करावं लागते की याला हा जो झोन आहे याचा, याला याच्या बाहेर निघू द्यायचा आहे मार्केटले. इथं रिजेक्शन देऊन इथून असं ना, पण याच्या बाहेर निघालं नाही मार्केट, तर आपण इथं वेट करून आलो. इथं हे रिजेक्शन दिलं, पण याच्या अंदर दिलं ह्या स्विंगच्या. तर हे तर काही आपल्या कामाचं नाही, आपल्याला पाहिजे याला ब्रेक करून याच्यावरती रिजेक्शन आहे ना, ते दिलं नाही. तर आपण वेट करून लागलो. वेट करता 3 वाजले. 3 वाजता आपला मेन टाईम असते. 3 वाजताच्या नंतर आता जरी यानं दिलेलं असतं तिकडे बाईंग साईडला, पण तेही नाही. पण यानं 3 साईडच्या इकडे क्लोजिंग कुकडे दिली ह्या साईडनं, पण इथं तर आपल्याला काही समजून नाही राहिलं ट्रेड एंट्री कशी टाकतं, कारण की फर्स्ट स्विंग नाही आहे, फर्स्ट रिजेक्शन तर इथं क्लोजिंग आली आहे, हे तर 3रं 4थं आहे. आणि मेन तर काय, हा जो पहिला जो स्विंग आहे याच्या पहिल्या रिजेक्शनला ब्रेक न करता आहे ना, सेल साईडनं 3च्या नंतर एंट्री देऊन राहिलो. ठीक आहे, पण इथं एस एल किती बनवून राहिलं आपलं, लय मोठं एस एल बनवून राहिलं 8%. तर हा ट्रेड आपण अवॉइड केला. पण मार्केटचा आपल्याला व्ह्यू समजला की सेल साईडले मार्केटले बा जायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मॉर्निंग सक्सेसफुल, आफ्टरनूनले ट्रेडर्स नाही भेटला, त्या इव्हिनिंग पोहू आपण. ठीक आहे, तर इथं वाजले आपल्याला 6 ना. 6च्या पहिले काय झालं की मार्केटनं अवकाशच्या बाहेर मार्केट जास्त पडलं इथं. ठीक आहे, पण आता जर याला बाईंग साईडला जर जायचं असतं है ना, तर मार्केटनं कसं जायला होतं, तो पहिले इथं प्रिपेअर होऊन वगैरे, मग इथं 50%च्या मार्केबल झोनवर जर आपण येतो दिवसाच्या 6च्या नंतर, इथं दिसून राहिलं आपल्याला रिजेक्शन आणि क्लोजिंग आले. पण हे कशा टाईपची यायला होती, हे डायरेक्ट गेली फेक मोमेंटसारखी, डायरेक्ट. आणि दिवसाचा जर आपण व्ह्यू काढतो तर एवढ्या टॉपवर एंट्री नाही, आपल्याला एंट्री पाहिजे होती इथून खालून प्रिपेअर होऊन मग 50%च्या मार्केबल झोनवर जाऊन तिथे एंट्री देऊन झालो 6च्या नंतर. ठीक, तर आपण इव्हिनिंग तर पूर्ण अवॉइड केली. तर आजचा एकच ट्रेड होता सक्सेसफुल, 3 एप्रिल गुरुवार.